नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण भारताच्या भूगोलाचा एक खूप महत्त्वाचा आणि खरं सांगायचं तर रंजक भाग समजून घेणार आहोत. आपल्याकडे NCERTच्या पुस्तकातला काही निवडक भाग आहे. आता बऱ्याचदा कसं होतं की भूगोलाचा अभ्यास म्हणजे आकडे आणि नकाशे पाठ करणं. हो, तेवढंच वाटतं. बरोबर, पण आज आपला उद्देश तो नाहीये. आपण या आकड्यांच्या आणि रेषांच्या पलीकडे जाऊन भारताचं भौगोलिक स्थान, नेमकं आपल्या देशाची ओळख, इथली विविधता आणि जागतिक स्तरावरचं आपलं महत्त्व कसं ठरवतं याचा सखोल विचार करणार आहोत. अगदी बरोबर. म्हणजे आपण फक्त भारत कुठे आहे हे नाही पाहणार, तर भारत तिथे का आहे आणि त्याचे परिणाम काय आहेत हे समजून घेणार आहोत. नकाशावरच्या काही रेषा आपल्या जेवणाच्या ताटापासून ते आपल्या घड्याळाच्या काट्यापर्यंत प्रत्येक गोष्टीवर कसा परिणाम करतात हे उलगडण्याचा आपला प्रयत्न असेल. उत्तम. चला तर मग सुरुवात करूया. तर सर्वात मूलभूत प्रश्नापासून सुरुवात करूया. जगाच्या नकाशावर भारत नेमका कुठे आहे? आपल्या सोर्सेसनुसार भारत पूर्णपणे उत्तर गोलार्धात आहे. पण याचं सोप्या भाषेत काय महत्त्व आहे? याचं महत्त्व खूप मोठं आहे. भारत उत्तर गोलार्धात आहे म्हणजे तो विषुववृत्ताच्या उत्तरेला आहे. याचा थेट परिणाम आपल्या हवामानावर आणि ऋतूंवर होतो. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे भारताचा मुख्य भूभाग 8 डिग्री 4 मिनिट उत्तर ते 37 डिग्री 6 मिनिट उत्तर अक्षांश आणि 68 डिग्री 7 मिनिट पूर्व ते 97 डिग्री 25 मिनिट पूर्व रेखांश यांच्यामध्ये पसरलेला आहे. हे आकडे थोडे कोरडे वाटतात सुरुवातीला. हो, वाटू शकतात, पण यातच सगळी गंमत दडलेली आहे. हो, आणि यात एक गोष्ट मला लगेच खटकली. आपण नेहमी भारताची दक्षिण सीमा कन्याकुमारीला मानतो, पण आपल्या सोर्सेसमध्ये उल्लेख आहे की भारताचं दक्षिण टोक हे 6 डिग्री 45 मिनिट उत्तर अक्षांशावर आहे. हे कसं? कन्याकुमारी तर 8 अंशावर आहे. खूप छान मुद्दा पकडला. इथेच मुख्य भूमी आणि संपूर्ण भारत यातला फरक स्पष्ट होतो बरं का. अच्छा. अंदमान आणि निकोबार बेटांचाही समावेश होतो. हो, बरोबर. या बेटांमधलं इंदिरा पॉइंट नावाचं ठिकाण, जे 6 डिग्री 45 उत्तर अक्षांशावर आहे, ते संपूर्ण भारताचं दक्षिण टोक मानलं जातं. ओके. दुर्दैवाने 2004च्या सुनामीत ते पाण्याखाली गेलं, पण नकाशावर आपलं स्थान तेच आहे. आणि याचबरोबर आपली सागरी हद्द किनाऱ्यापासून समुद्रात 12 नॉटिकल माईल म्हणजे जवळजवळ 22 किलोमीटरपर्यंत पसरलेली आहे. अच्छा, म्हणजे आपला देश जमिनीवर दिसतो त्यापेक्षा खूप मोठा आहे. आणि याच आकारमानाबद्दल एक विरोधाभास मला स्रोतांमध्ये सापडला, जो खूपच रंजक आहे. कोणता? भारताचा उत्तर दक्षिण आणि पूर्व पश्चिम विस्तार जर आपण अंशांमध्ये मोजला तर तो जवळपास सारखाच आहे, म्हणजे साधारण 30 अंश. हो. 2933 किलोमीटरपेक्षा जास्त भरतं. हे सुरुवातीला थोडं गोंधळात टाकणार आहे. असं का होतं? यामागचं कारण पृथ्वीच्या आकारात आहे. पृथ्वी गोल आहे, पण थोडी ध्रुवांवर चपटी आहे. 2 अक्षांश रेषा म्हणजे ज्या आडव्या रेषा असतात, लॅटिट्यूड्स. एक्झॅक्टली, लॅटिट्यूड्स, त्या एकमेकांना समांतर असतात आणि त्यांच्यामधलं अंतर जगभरात जवळजवळ सारखंच राहतं, साधारणपणे 111 किलोमीटर. ओके, म्हणजे 30 अंशांचा अक्षांशीय विस्तार म्हणजे सरळ सरळ 30 गुणिले 111 किलोमीटर असं आपण ढोबळमानाने म्हणू शकतो. हो, अगदी. पण रेखांशांचं म्हणजे उभ्या रेषांचं तसं नाहीये, बरोबर? अगदी बरोबर. रेखांश रेषा ध्रुवांवर एकत्र येतात, त्यामुळे विषुववृत्तावर 2 रेखांशांमधलं अंतर सर्वाधिक असतं आणि जसजसं आपण ध्रुवांकडे जातो तसतसं ते कमी कमी होत जातं. अच्छा, म्हणजे त्या जवळजवळ येतात. हो. भारत विषुववृत्ताच्या उत्तरेला असल्यामुळे त्याचा पूर्व-पश्चिम विस्तार मोजताना आपण ज्या रेखांशांचा विचार करतो त्यांच्यातील अंतर विषुववृत्ताइतकं नसतं. म्हणूनच अंशांमध्ये विस्तार सारखा असूनही किलोमीटरमधील अंतर कमी भरतं. हा भूगोलाचा एक खूप मूलभूत पण महत्त्वाचा नियम आहे. म्हणजे या विशाल आकारामुळेच भारत जगात 7वा सर्वात मोठा देश ठरतो. पण इथे एक अजून महत्त्वाचा मुद्दा आहे. स्रोतांमध्ये म्हटलंय की भारताचं क्षेत्रफळ 3.28 दशलक्ष चौरस किलोमीटर आहे, जे जगाच्या एकूण भूभागाच्या फक्त 2.4% आहे. हो. हा आकडा ऐकायला छोटा वाटतो. हो, पण या आकड्याला जेव्हा आपण लोकसंख्येशी जोडतो तेव्हा त्याचं खरं महत्त्व कळतं. कसं? जगाच्या फक्त 2.4% जमिनीवर जगातील जवळपास 18% लोक राहतात. या एका वाक्यात भारतापुढची अनेक आव्हानं आणि संधी दडलेल्या आहेत.
संसाधनांचं व्यवस्थापन, प्रचंड मानवी भांडवल आणि अविश्वसनीय सांस्कृतिक घनता या सगळ्याचं मूळ या एका गुणोत्तरात आहे. वा, हा विचार करण्याची एक वेगळीच दिशा आहे. आता याच पूर्व-पश्चिम विस्तारामुळे निर्माण होणाऱ्या एका व्यावहारिक समस्येकडे येऊया. वेळेची समस्या. बरोबर. आपल्या पूर्वेकडील अरुणाचल प्रदेश आणि पश्चिमेकडील गुजरात यांच्यात जवळपास 30 अंशांचा रेखांशीय फरक आहे. याचा अर्थ सूर्योदयाच्या वेळेत किती फरक पडत असेल? याचा अर्थ सूर्योदयाच्या वेळेत तब्बल 2 तासांचा फरक पडतो. 2 तास? हो, म्हणजे अरुणाचल प्रदेशात जेव्हा सकाळचे 6 वाजून सूर्य उगवलेला असतो तेव्हा गुजरातमध्ये अजूनही अंधार असतो आणि तिथे सूर्योदय व्हायला सकाळचे 8 वाजतात. विचार करा, किती मोठा फरक आहे हा. पण मग इतका फरक असूनही अरुणाचल प्रदेशमधल्या माणसाच्या आणि गुजरातमध्ये राहणाऱ्या माणसाच्या घड्याळात एकच वेळ कशी काय दिसते? यामागे काय व्यवस्था आहे? यामागे जी व्यवस्था आहे तिलाच भारतीय प्रमाणवेळ किंवा इंडियन स्टँडर्ड टाइम म्हणजे IST म्हणतात. IST. हो. हो, देशांतर्गत रेल्वे, विमानसेवा, बँकिंग, कार्यालयीन कामकाज या सगळ्यामध्ये सुसूत्रता राहावी यासाठी ही व्यवस्था अत्यंत गरजेची आहे. म्हणजे आपण कुठेतरी देशाच्या मधोमध एक वेळ ठरवली आणि तीच सगळ्यांनी वापरायची असं ठरवलं. अगदी बरोबर. जगभरात एक संकेत आहे की नाही की प्रमाण रेखावृत्त हे 7.5 डिग्रीच्या पटीत निवडावं. त्यानुसार भारतासाठी 82 डिग्री 30 पूर्व हे रेखावृत्त निवडलं गेलं. आणि हे कुठून जातं? हे उत्तर प्रदेशातील मिर्झापूर शहराजवळून जातं. आणि ही वेळ ग्रीनविच मीन टाईमपेक्षा म्हणजे GNT पेक्षा 5.5 तास पुढे आहे. पण मला एक सांगा, ही व्यवस्था सगळ्यांसाठी सोयीची आहे का? नाही. म्हणजे ईशान्येकडील राज्यांमध्ये दिवस लवकर सुरू होतो आणि संध्याकाळी 4-4:30 वाजताच अंधार पडतो. मग त्यांच्यासाठी ही एकच प्रमाणवेळ थोडी गैरसोयीची नाही का? हा खूप महत्वाचा आणि खरं तर वादग्रस्त मुद्दा आहे. स्त्रोतांमध्येही यावर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. ईशान्येकडील राज्यांकडून अनेक वर्षांपासून वेगळ्या प्रमाणवेळीची मागणी होत आहे. अच्छा. त्यांचं म्हणणं आहे की दिवस लवकर मावळत असल्यामुळे कार्यालयीन वेळेनंतर त्यांना दिवसाचा प्रकाश मिळत नाही आणि विजेचा वापरही वाढतो. हो, हे तर आहेच. यावर उपाय म्हणून काहीजण चाय बागान टाईमसारख्या अनौपचारिक वेळा पाळतात, जी IST पेक्षा 1 तास पुढे असते. तर मग 2 वेगळ्या प्रमाणवेळा ठेवण्यात अडचण काय आहे? अमेरिकेत तर तब्बल 7 आहेत. यामागे काही व्यावहारिक आणि काही असं म्हणूया की भावनिक कारण आहेत. 2 प्रमाणवेळांमुळे रेल्वेच्या वेळापत्रकात प्रचंड गोंधळ होऊ शकतो. हो, ते खरंय. 2 राज्यांच्या सीमेवर वेळेचा फरक असल्यामुळे बँकिंग आणि शेअर बाजाराच्या कामकाजात अडचणी येऊ शकतात. पण याहीपेक्षा एक मोठं कारण म्हणजे एक देश एक वेळ ही संकल्पना राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक मानली जाते. अच्छा. 2 वेळांमुळे देशात एक मानसिक फूट पडेल अशी भीती काही धोरणकर्त्यांना वाटते. त्यामुळे हा प्रश्न आजही चर्चेत आहे. म्हणजे बघा, नकाशावरची एक उभी रेषा देशाच्या एकात्मतेशी कशी जोडली जाते हे खूपच विलक्षण आहे. आता आपण देशाच्या पूर्व-पश्चिम विस्ताराबद्दल बोललो, पण भारताचा जो तितकाच मोठा उत्तर-दक्षिण विस्तार आहे त्याचा आपल्यावर काय परिणाम होतो? तो वेळेवर परिणाम करत नाही. तो वेळेवर परिणाम करत नाही, पण आपल्या हवामानावर, आपल्या वनस्पतींवर, आपल्या मातीच्या प्रकारावर आणि पर्यायाने आपल्या संपूर्ण जीवनशैलीवर परिणाम करतो. कसं? भारताचा दक्षिण भाग जो विषुववृत्ताजवळ आहे तो उष्णकटिबंधात येतो. इथे वर्षभर तापमान जास्त असतं आणि ऋतूंमध्ये फारसा बदल जाणवत नाही. हो. या उलट जसजसं आपण उत्तरेकडे जातो तसतसं आपण उपोष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधात प्रवेश करतो. इथे आपल्याला उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे ऋतू स्पष्टपणे जाणवतात. म्हणजे याच अक्षांशीय विस्तारामुळे आपल्याला एकाच देशात दक्षिणेला नारळाची झाडं आणि मसाल्याचे पदार्थ तर उत्तरेला सफरचंदाचा बागा आणि बर्फाच्छादित हिमालय पाहायला मिळतो. अगदी. ही विविधता अविश्वसनीय आहे. अगदी बरोबर. आणि याच विविधतेमुळे भारताला एक वेगळी भौगोलिक ओळख मिळाली आहे. यालाच भारतीय उपखंड असं म्हटलं जातं. भारतीय उपखंड. हो. विचार करा, निसर्गानेच या प्रदेशाला कसं वेगळं काढलं आहे. उत्तरेला अभेद्य हिमालयाची भिंत, हो, वायव्येला हिंदुकुश आणि सुलेमान पर्वतरांगा, ईशान्येला पूर्वांचलचे डोंगर आणि दक्षिणेला विस्तीर्ण हिंदी महासागर. याला एका मोठ्या नैसर्गिक किल्ल्याची उपमा देता येईल. नैसर्गिक किल्ला. ही कल्पना खूप आवडली. म्हणजे या किल्ल्यात येण्या-जाण्यासाठी काही मोजकेच मार्ग होते. हो. खैबर, बोलान, नाथुला यांसारख्या काही खिंडी
ज्यांना आपण या किल्ल्याचे दरवाजे म्हणू शकतो, त्या वगळता हा प्रदेश बाकीच्या आशियापासून जवळपास वेगळा होता. यामुळे काय झालं? यामुळे असं झालं की या प्रदेशात आलेल्या विविध संस्कृती इथेच स्थिरावल्या, एकमेकांमध्ये मिसळल्या आणि त्यांनी एक वेगळी सामायिक ओळख तयार केली. म्हणूनच भारतीय उपखंड ही फक्त भौगोलिक संकल्पना नाही, तर ती एक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ओळख आहे. यात भारत, पाकिस्तान, नेपाळ, भूतान आणि बांगलादेश या देशांचा समावेश होतो. कारण या सगळ्यांची मुळं याच सामायिक भूगोलात आहेत. आणि या किल्ल्याला दक्षिणेकडून एक प्रचंड मोठा समुद्रकिनारा लाभला आहे, जो संरक्षणापेक्षा जगाशी संपर्क साधण्यासाठी जास्त महत्वाचा ठरला. अगदी. घुसलेला दिसतो. हो, आणि हे स्थान भारतासाठी सामरिकदृष्ट्या म्हणजे स्ट्रॅटेजिकली अत्यंत महत्वाचं आहे. आपल्या मुख्य भूमीला 6100 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा आहे. 6100 किलोमीटर? हो, आणि यात जर आपण अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप बेटांना जोडलं तर ही लांबी 7517 किलोमीटर इतकी प्रचंड होते. बापरे. या लांब किनारपट्टीमुळे आणि हिंदी महासागरातील मोक्याच्या स्थानामुळे भारताला पश्चिमेकडील आफ्रिका आणि युरोप तसंच पूर्वेकडील आग्नेय आशिया आणि पूर्व आशियाशी सागरी मार्गाने व्यापार करणं सोपं गेलं. सुएझ कालवा सुरू झाल्यापासून तर युरोपसोबतचं अंतर खूपच कमी झालं. आणि आपले जे शेजारी देश आहेत त्यांच्यासोबतच्या संबंधांवरही या भूगोलाचा परिणाम होत असणार. जमिनीवरील सीमा तर आहेतच, पण समुद्रातही आपले शेजारी आहेत. नक्कीच. समुद्रात श्रीलंका आणि मालदीव हे आपले 2 महत्त्वाचे शेजारी. श्रीलंका तर भारतापासून फक्त पालची सामुद्रधुनी आणि मन्नारच्या आखातामुळे वेगळा झाला आहे. अगदी जवळ. हो, या भौगोलिक जवळीकीमुळे आपले श्रीलंकेसोबत प्राचीन काळापासून सांस्कृतिक आणि व्यापारी संबंध राहिले आहेत. थोडक्यात सांगायचं तर भारताचा भूगोलच त्याच्या परराष्ट्र धोरणाची दिशा ठरवतो असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तर या संपूर्ण चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की भारताचे स्थान हे नकाशावरील केवळ काही आकडे किंवा रेषा नाहीत. ते आपल्या देशाच्या प्रत्येक पैलूला आकार देणारं एक जिवंत वास्तव आहे. बरोबर. आपण पाहिलं की रेखांशीय विस्तारामुळे निर्माण होणारा 2 तासांचा वेळेतला फरक आणि त्यावरचा उपाय म्हणून आलेली भारतीय प्रमाणवेळ, जिच्यावर आजही चर्चा सुरू आहे. हो. आपण हेही पाहिलं की अक्षांशीय विस्तारामुळे देशात हवामानाची आणि नैसर्गिक विविधतेची एक अद्भुत देणगी मिळाली आहे. आणि या सगळ्या नैसर्गिक सीमांमुळे भारतीय उपखंड भारतीय उपखंड नावाची एक वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक ओळख कशी तयार झाली हेही आपण समजून घेतलं. खरंच भूगोलाकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन मिळाला. जाता जाता आपल्या स्रोतांमध्ये एक खूप विचार करायला लावणारा प्रश्न आहे, जो मला इथे मांडावासा वाटतो. कोणता प्रश्न? प्रश्न असा आहे की पूर्वीच्या काळी हिमालय किंवा समुद्र यांसारखे भौतिक अडथळे देशांमधील संवादात आणि संबंधांमध्ये मोठी भूमिका बजावत होते. हो, बरोबर आहे. पण आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात जिथे विमानं, इंटरनेट आणि उपग्रहांमुळे जग जवळ आलं आहे, तिथे या नैसर्गिक सीमांचं महत्त्व तितकंच राहिलं आहे का, की त्यांचं स्वरूप बदललं आहे? हा खूप चांगला प्रश्न आहे. उदाहरणार्थ, हिमालय आजही एक लष्करी अडथळा आहे, पण तो आता माहितीच्या आणि विचारांच्या देवाणघेवाणीत अडथळा आणू शकतो का? बरोबर. यावर विचार करायला नक्कीच वाव आहे.